श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपण आयुष्य जगताना आपल्या आयुष्यात येणारी नाती, येणारी माणसं यांच्याशी आपण मनापासून आपल्या भावना जोडल्या जातात. आपण मनापासून या लोकांच्याबरोबर जोडले जातो. काही लोक आपल्यासाठी खूप खास असतात. मग आपला दिवस सुरू होतो तो त्यांच्यापासून आणि दिवस संपतो तो त्यांच्यापासून. काही लोकांनी आपल्याला घडवलेलं असतं, काही लोकांनी आपल्याला रडवलेलं असतं. ही नाती निर्माण होण्यामागे सुद्धा आपल्या कर्माचाच एक प्रकार असतो. आपल्या कर्मानुसारच आपल्या आयुष्यात लोक येतात. परंतु ही जी येणारी लोकं असतात ही आपल्या आयुष्यात ठराविक वेळेपुरती आलेली असतात. प्रत्येकाची वेळ आपल्या आयुष्यात येण्याची आणि आपल्या आयुष्यातून जाण्याची ही ठरलेली असते. प्रत्येकाचा ठराविक असा भाग आपल्या आयुष्यात असतो. त्यामुळं कोणत्या लोकांच्यात किती अडकायचं आणि कोणत्या लोकांना किती महत्त्व द्यायचं हे प्रत्येकाच्या मनावरती अवलंबून असतं. पण खरं सांगू का, हे जीवन जगताना कोणीही कोणाचं नसतं. प्रत्येकजण प्रत्येकाशी ठराविक फायद्यापुरता, ठराविक स्वार्थापुरता वागत असतो, त्याचा वापर करून घेत असतो. कोणीही कोणाला आयुष्यभरासाठी पुरलेलं नसतं. प्रत्येकाला आपल्या कर्म आणि आपलं नशीब घेऊनच पुढे जगायचं असतं. आणि मरणानंतर देखील आपल्याला आपल्या आयुष्यात जगत असताना जी काही कर्म केली आहेत त्याच्यानुसारच आपला प्रवास मरणानंतर चालू होतो. त्यामुळे आपण आयुष्य जगताना आपण खूप लोकांच्यात इमोशनली, भावनिकरित्या खूप इन्व्हॉल्व होत जातो. पण खरं सांगायचं झालं तर कोणीही कुणाचं कायमचं नसतं. प्रत्येकाला जेव्हा फायदा सपेल एखाद्या व्यक्तीकडून मिळणारा आपल्याला, तो त्या व्यक्तीची साथ सोडून देतो. जोपर्यंत तुमच्याकडून एखाद्याला फायदा होत आहे तोपर्यंतच तुम्ही त्या व्यक्तीशी कनेक्ट राहता. ज्यावेळी तुमचा फायदा त्या व्यक्तीला होत नाही त्यावेळी ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाते. हे ठरलेलं नियतीचं विधानच आहे. या मृत्यूलोकामध्ये फक्त एकच असं नातं आहे ज्या नात्याला फायद्याची आणि स्वार्थाची काही गरज नसते. ते नातं म्हणजे आईचं मुलांविषयी असलेलं प्रेम. हो, फक्त आई एक असं नातं आहे जे निस्वार्थ प्रेम. आपल्या मुलांकडून कोणतीही अपेक्षा नसते त्या आईला. फक्त आपल्या मुलांचं भलं व्हावं, आपल्या मुलांनी चांगलं राहावं, आपल्या मुलांना कोणतीही संकट येऊ नये, आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत दुःख झेलू नये असं त्या आईला वाटत असतं. मग मुलांनी आपल्याला नाही बघितलं तरी चालेल अशी असते ती आई. हे एक नातं सोडलं तर या मृत्यूलोकात कोणतंही नातं खरं नाही. प्रत्येक नातं आपापल्या फायद्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे प्रत्येक नात्यात भावनिकरित्या आपण किती इन्व्हॉल्व व्हायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. एखाद्याकडून आपल्याला दुःख मिळालं तर ते आपण कधीच मनात नाही ठेवलं पाहिजे. कारण त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात येणं हे ठरलेलं होतं, तिच्याकडून दुःख मिळणं हे ठरलेलं होतं. हे आपल्याला मनाला पटवून ते विसरून गेलं पाहिजे. आणि एखाद्याकडून जर सुख मिळालं तर त्याच्याकडून सुखाची अपेक्षा कायम कधीच ठेवू नये. कारण ती गोष्ट तेवढ्यापुरती असते. तुम्ही जर आणखी सुखाची त्या व्यक्तीकडून अपेक्षा करत गेला तर तुमचा अपेक्षाभंग होणे हे ठरलेलं असतं. कारण त्या व्यक्तीसाठी तुम्ही मागील जन्मात त्या व्यक्तीला तुम्ही आनंद दिलेला असतो. त्यामुळे त्या व्यक्तीने तुम्हाला ह्या जन्मामध्ये आनंद दिला आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला दुःख मिळालं तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही मागील जन्मामध्ये दुःख दिलेलं असतं. त्यामुळे त्या व्यक्तीने तुम्हाला आत्ता दुःख दिलं आहे. ह्या गोष्टी अशाच जन्मोजन्मी चालत आलेल्या असतात. त्यामुळं प्रत्येक जन्म आपल्या कर्मावरती अवलंबून असतो. त्यामुळं आपण आयुष्य जगताना आपण कर्म आणि आपली नाती याच्यामध्ये तफावत करता कामा नये. आपल्या आयुष्याचा शेवट कधी होईल हे कुणीही सांगता येत नाही. ते फक्त परमेश्वरालाच माहिती असतं. म्हणून आयुष्य जगताना खूप आनंदाने जगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडून कोणालाही त्रास होणार नाही, कोणाचंही नुकसान होणार नाही, कोणाची मनं दुखवली जाणार नाहीत ह्याची पहिल्यांदा काळजी घ्या. मग आपल्याला कितीही त्रास झाला तर चालेल. कारण दुःख नाही, आनंद जरी तुम्हाला देता आला नसला तर एखाद्याला दुःख तरी देऊ नका. कारण दुःख देणं म्हणजे एक प्रकारचं पापच असतं. म्हणून स्वामी नेहमी सांगत असतात, तू जे पेरणार आहेस तेच उगवणार आहे. तू जर कडुलिंब पेरलास तर कडुलिंबच उगवणार, पण तू जर ज्वारी पेरलीस तर ज्वारीच येणार. म्हणून तू जे काय पेरतोयस हे पीक काय येईल ते त्याच्यावरती अवलंबून असते. त्यामुळे तू चांगलं कर्म केलं असतं तुझा कर्मच त्याची परतावा देखील चांगलाच मिळणार आहे. म्हणून आयुष्य जगताना नेहमी नात्यांमध्ये इतकं इन्व्हॉल्व होऊ नका की त्याच्यातून तुम्हाला बाहेरच पडता येणार नाही.
म्हणून आयुष्य जगताना हे लक्षात ठेवा, कोणीही कोणाचं कायमचं नसतं. फक्त कायमचा असतो तो आपला परमेश्वर असतो, आपले स्वामी असतात. म्हणून आयुष्य जगताना स्वामींशी आत्म्याने तुम्ही कनेक्ट व्हायचा प्रयत्न करा. त्यासाठी रोज स्वामींचं ध्यान करा, चांगलं कर्म करा, लोकांना मदत करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.